देवयानी जावे वाट बघत असतील, जा आता आणि येत जा रोज भेटायला. आंटी डोळे पुसत म्हणाल्या. आंटी तुम्ही खाऊन घ्या. देवयानी म्हणाली. मी खाते, तुम्ही दोघं जावा, पण येत जावा नक्की. तुमच्या अंकलच्या आठवणी याच घरात आहेत, आंटी म्हणाली. देवयानीने सगळ्यांचा निरोप घेतला आणि रामला घेऊन बाहेर आली. वरूनच खाली कार्तिक पाटीलची गाडी दिसत होती. ती आणि राम जाऊन गाडीत बसले. कार्तिकने एकदा देवयानीकडे पाहिलं. कालपासून रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. चेहरा सुकला होता. त्याने गाडी सुरू केली आणि एका रेस्टॉरंट समोर उभी केली. खाली उतरतो सीट बेल्ट काढत म्हणाला. देवयानीने बाहेर पाहिलं. मला आता काही खायची इच्छा नाही, देवयानी लगेच म्हणाली. पण मला खायचं आहे, असं म्हणत त्याने पुढे होऊन तिचा सीट बेल्ट काढला. आता तिचा नाईलाज झाला होता. तिघे बाहेर पडले. खाताना देवयानी शांत शांत होती. तिचे गप्प राहणं कार्तिकला जास्तच खटकत होतं. त्यामुळे त्यालाही समोरचं जेवण जात नव्हतं. तो त्या दोघांना घरी घेऊन आला. घरी आल्यावर देवयानी सायली काकूंच्या कुशीत जाऊन पुन्हा रडू लागली. कार्तिकने एक सुस्करा सोडला आणि तो ऑफिसमध्ये गेला. रात्री तो घरी आला तेव्हा देवयानी झोपलेली होती. तो फ्रेश होऊन तिच्या शेजारी जाऊन पडला. तिचा मलूल चेहरा पाहून त्याला गलबलून आलं. परवा हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून ती त्याच्याशी धड बोललीही नव्हती. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, तिला आपल्या कुशीत घ्यायचं होतं. त्याने हलकेच पुढे होऊन तिच्या कपाळावर हात ठेवला. तसं त्याने त्याचा हात झटकला आणि दुसरीकडे कूस करून झोपली. त्याला थोडं वेगळं वाटलं. देवयानी जागी आहेस का? कार्तिकने मागून तिला मिठीत घेत विचारलं. त्याच्या मिठीने खरं तर तिला बरं वाटलं होतं. बस असंच त्याच्या कुशीत डोळे मिटून सगळं विसरून जावं असं तिला वाटत होतं. पण मनात काहीतरी खदखदत होतं. त्यामुळे ती तशी शांत पडून राहिली. इकडे तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून कार्तिकने त्याची मिठी आणखीन घट्ट केली. तसं तिने दीर्घ श्वास घेतला, पण त्याला प्रतिसाद मात्र दिला नाही. त्याला माहीत होतं ती जागी आहे, पण ती बोलत नव्हती, म्हणून तो तिला जवळ घेत होता. तिने बोलावं म्हणून मोकळं करावं असं त्याला वाटत होतं, पण ती आता ना त्याला झिटकरून लावत होती ना काही हालचाल करत होती. आता मात्र त्याला तिचं असं शांत राहणं सहन झालं नाही. देवयानी माझ्याकडे बघ, असं म्हणत त्याने कुशीतच तिचा हात पकडून तिला स्वतःकडे वळवलं. कार्तिक मला झोप आली आहे, आपण उद्या बोलूया, ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. देवयानी तुला नेमकं काय झालंय? त्याने वैतागून विचारलं. झालंच आहे, पण ते माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे झालं आहे, ती पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली आणि पुन्हा कुस बदलून झोपली. काय झाले ते मला सांगशील का? असं म्हणत त्याने तिचा हात पकडून तिला उठवून बसवलं. तुम्ही मला सांगितलं नाही, अंकल एवढे गंभीर होते, शेवटच्या टप्प्यावर होते आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तिला आता हुंदका फुटला. हो, नाही सांगितलं, कारण मला तेव्हा वाटतं आधी मी स्वतः जाऊन बघतो, मग तुला सांगतो, तो शांतपणे म्हणाला. ते माझे अंकल होते, त्यांना मला शेवटचं बघायचं होतं, ती रडक्या आवाजात म्हणाली. मला वाटतं तू त्यांना पाहिलंस, तो म्हणाला. मृत्यूनंतर पाहिलं, 5 मिनिट आधी पोहोचले असते तर कदाचित त्यांना भेटले असते, पण तुम्ही मला सांगितलंच नाही. अंडी सांगत होते अंकलला मला भेटायचं होतं, मला शेवटचं बघायचं होतं, ती नाक वर ओढत म्हणाली. आणि तिच्या तोंडून आंटीचं नाव ऐकताच त्याचं डोकं सटकलं, कारण त्याला आंटीचा प्रचंड राग येत होता. मग एवढा मोठा प्रश्न काय आहे? ते जाणणारच होते. तू लवकर आली असतीस तरी त्यांचं जाणं थांबलं नसतं. तोही रागाने ओरडला. ती थोडी दचकली, कारण एव्हाना त्याचा वाढत जाणारा राग तिला चांगलाच माहीत होता. पण मागे हटेल तर ती देवयानी कसली. तुम्हाला कळत नाहीये, खरं तर तुम्ही फक्त व्यवहाराचा विचार करता, भावना म्हणजे काय हे तुम्हाला कधी समजणार नाही. तुमच्या बाबतीत असं झालं असतं तर माझ्या भावना तुम्हाला समजल्या असत्या. ती रागाने ओरडली. बस आता पुरे. तो मोठ्याने ओरडला तसा दचकून तिने आवून ठेवून टाकला. आता जाऊन झोप, तो हळू आवाजात म्हणाला. पण तेवढ्याच रागात बोलला आणि बेडरूममधून निघून गेला. तिने भीतीने हात पायाशी घट्ट पकडून ठेवले होते. बेडरूमचा दरवाजा जोरात आपटला तशी ती भानावर आली. आता तिला भीतीपेक्षाही त्याचा जास्त राग आला. तीही मग तशीच बेडवर पडून राहिली. मी नाश्ता बनवला आहे, तू जाऊन बस, मी घेऊन येते. देवयानीला किचनमध्ये आलेलं पाहून सायली काकू म्हणाल्या. ते मी आंटीकडे जाणार आहे तर त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवून येते. देवयानी गॅस सुरू करत म्हणाले. अगं मग मी सेफला सांगेन, तो पोहोचवेल. आता तू जाऊन बस आणि नाश्ता कर, नाहीतर तुला ऑफिसला उशीर होईल. सायली काकू म्हणाल्या. नाही, मी ऑफिसमध्ये 3 दिवसांची सुट्टी टाकली आहे, आंटीला माझी गरज आहे, देवयानी म्हणाली. सायली काकू तिला निरखून पाहत होत्या. आज 3 दिवस झाले होते देवयानी हसताना दिसली नव्हती, त्यामुळे त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. देवयानी काय झालंय ग? कार्तिक आणि तुझ्यात काही भांडण झालं आहे का? सायली काकूंनी ज्यूस बनवता बनवता विचारलं. नाही, असं काही झालेलं नाही, देवयानीने उत्तर दिलं. मग सकाळी कार्तिक स्टडी रूममधून का बाहेर आला? रात्री बेडरूममध्ये नव्हता का? सायली काकूंनी विचारलं.
त्यांना काम होतं म्हणून रात्री स्टडी रूममध्येच होते. देवेने नजर चोरत उत्तर दिलं. माफ कर ग, मी तुला इतकं वैयक्तिक विचारत आहे, पण काय करू, काळजी वाटते तुझी, सायली काकू काळजीने म्हणाल्या. देवेने जबरदस्ती हसून त्यांच्याकडे पाहिलं, मग त्या ज्यूस घेऊन बाहेर गेल्या. त्या जाताच देवेने एक सुस्कार सोडला आणि जेवण बनवू लागली. तेवढ्यात तिच्या फोनची नोटिफिकेशन टोन वाजली. तिने फोन हातात घेतला आणि पाहिला. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर राग दाटून आला, कारण तिच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. हा सनकी कुचका बटाटा नक्कीच यानेच केला असेल. काय प्रॉब्लेम आहे याला? थोडेसे हे इमोशनल्स नाहीत का? आता आंटीला माझी गरज आहे आणि हां, सुट्टी देत नाही सर्किट कुठला. देव याने रागातच गॅस बंद केला. तेवढ्यात मॅडम शेफने आवाज दिला. ने राग आवरत उत्तर दिला. तुमच्या आंटीकडे पुढचे 4 दिवस आम्ही जेवण घेऊन जाऊ, सरांनी तशी ऑर्डर दिली आहे, शेफ म्हणाला. तिने जबरदस्ती हसून मान हलवली आणि ती पुन्हा बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये समोरच टेबलवर मोठा लाल गुलाबांचा गुच्छ होता आणि त्यासोबत एक चिठ्ठी होती. तिने ती उघडली. काल रात्रीच्या गोष्टीसाठी माफ कर देवयानी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझी काळजी करतो, कृपया मला माफ कर. तिने चिठ्ठी वाचल्याने क्षणभर ती पाघळली, पण लगेच त्याने तिची सुट्टीही रद्द केल्याचं आठवताच पुन्हा एकदा तिच्या मनात राग उफाळून आला. एकतर इतका रागवतो, चूक असूनही मलाच बोलतो, सायको बटाटा. कधीही शांतपणे सॉरी पण बोलत नाही, नुसताच रागात उकडत असतो. तिने रागाने ती चिठ्ठी फेकून दिली आणि आवरायला निघून गेली. आज ती ऑफिसमध्ये थोडी उशिरानेच आली होती. आल्या तिला पवार यांची रागीट नजर दिसली. तशी ती पळतच तिच्या डेस्कवर येऊन बसली. हे देवयानी, अगं उशीर का करतेस? पवार सर आता सगळ्यांना ओरडून गेलेत, आता पुन्हा आले नाहीत म्हणजे झालं. स्वाती हळूच तिला इशारा करत म्हणाली. देवयानीने हाताने चूक झाली असा इशारा केला. तेवढं तिचं लक्ष तिच्या कॉम्प्युटरवर लागलेल्या सॅड स्माइलीकडे गेलं. त्याच्या खाली छोट्या अक्षरात सॉरी पण लिहिलं होतं. देवयानीने पुन्हा रागात ती स्माइली फाडून टाकली आणि कॉम्प्युटर सुरू करून काम करू लागली. देवयानी, चल, लंच ब्रेक झाला. स्वाती तिचा कॉम्प्युटर लॉक करत म्हणाली. तुझ्या पुढे मी हे एवढंच काम करून संपून आलेस. देवयानी म्हणाली. थांबते मग मी, स्वाती म्हणाली. नको, दीपाली कॅन्टीनमध्ये जाऊन बसली असेल, भूकड आहे ती, तू जा, मी आलेच, देवयानी म्हणाली. ओके, पण लवकर ये, स्वाती म्हणाली आणि निघून गेली. देवयानीने तिचं काम संपवलं आणि लिफ्टकडे येऊ लागली. समोरच लिफ्ट थांबलेली दिसली. तशी तिनं पाहताच थोडी पळतच लिफ्टमध्ये शिरली. लिफ्टमध्ये येताच तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तिला ओळखीचा सुगंध जाणवला. तिने लगेच मागे वळून पाहिलं तर मागे कार्तिक आणि रमेश उभे होते. तिने गडबडून पुन्हा पुढे पाहिलं आणि तशी स्थिर उभी राहिली. रमेश, मी बँगलोरला निघतोय, माझ्या मागे सगळं व्यवस्थित सांभाळशील अशी अपेक्षा आहे, कार्तिक निर्विकारपणे म्हणाला. आणि स्तब्ध उभे असलेल्या देवयानीने पटकन मागे वळून पाहिलं. ते काही बोलणार तोच तिच्या लक्षात आलं की रमेश तिथेच आहे. तिने रमेशकडे पाहून अवघडीने स्मित केला आणि पुन्हा पुढे पाहू लागली. हो सर, तुम्ही येईपर्यंत मी सगळं सांभाळेल, रमेश म्हणाला. पण मनात मात्र तो गोंधळला होता, कारण थोड्याच वेळापूर्वी कार्तिकने त्याला हे सगळं सांगितलं होतं. तरीही तो आता पुन्हा तोच विषय काढत होता. आणि त्यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही काम नसताना कार्तिकने मुद्दाम त्याच मजल्यावर लिफ्ट थांबवली होती जिथून समोरची मुलगी आत चढली होती. पण त्या मुलीने त्या दोघांना पाहून साधं अभिवादनही केलं नव्हतं. त्यामुळे तो देवयानीकडेच निरखून पाहत होता. तेवढ्यात टिंग असा आवाज झाला आणि लिफ्ट थांबली. देवयानी पटकन खाली उतरली, पण पुढे पुढे तिची चाल मंदावली. तिने पर्समधून फोन काढला. वरतीच त्याचा मेसेज दिसत होता. मी बाहेर तुझी वाट पाहतोय. तिने एक सुस्कारा सोडला आणि ऑफिसच्या गेटच्या दिशेने जाऊ लागली. थोड्याच वेळात ती ऑफिसपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या कार्तिकच्या गाडीत जाऊन बसली. तिला आलेलं पाहून तो गालत हसला. देवयानी, त्याने हाक मारली. परत कधी येणार आहात? तिने त्याच्याकडे न पाहताच विचारलं. म्हणजे तिचा राग अजूनही गेला नव्हता, फक्त तो बाहेर चालला होता म्हणून ती त्याला भेटायला आलेली. त्याने एक सुस्कारा सोडला. उद्या, त्याने उत्तर दिलं. ठीक आहे, व्यवस्थित जा, पोचल्यावर फोन करा, फोन नाही केला तर किमान मेसेज करा, ती खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली. हो माझी राजकुमारी, तो गालात हसून म्हणाला आणि पुढे होऊन त्याने तिला मिठीत घेतलं. तसं तिनेही त्याच्या पाठीवर हात ठेवले आणि डोळे मिटले. कितीही रागवली तरी त्याची मिठी तिच्यासाठी जणू स्वर्ग होती. आणि आता तर तो बाहेर चालला होता, तेही पूर्ण 1 रात्र आणि 1 दिवस. त्यामुळे हा राग आल्यावर
पुढेही करता येईल असा विचार करून तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली. तसं तो गालातच हसला आणि तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवू लागला. एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये रवी हातावर हनुवटी ठेवून बसला होता. त्याचं लक्ष वारंवार बाहेर जात होतं. स्वाती आली का हे तो पाहत होता. मधूनच घड्याळाकडेही पाहत होता. आज त्याला थोडं टेन्शन आलं होतं कारण तिला डेटसाठी विचारायचं होतं. त्यामुळे नकळत त्याला घाम फुटत होता. तेवढ्यात त्याला ती समोरून येताना दिसली. तसा तो व्यवस्थित बसला. मनात उत्सुकता दाटून आली होती, अगदी तशी जशी परीक्षेला जाताना यायची. रवी, काय झालं? तुझी आई ठीक आहे ना? स्वाती खुर्चीवर बसताच काळजीने तिने विचारलं. तिला काय झालंय? रवीने गोंधळून विचारलं. अरे, मागच्या वेळी फोनवर तर तू म्हणाला होतास की ती आजारी आहे म्हणून. स्वाती म्हणाली. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने तिचे 2-3 वेळा फोन उचलले नव्हते कारण तेव्हा तो ऑपरेशनमध्ये व्यस्त होता. पण दुर्दैवाने त्याच वेळी हॉस्पिटलमधल्या सिस्टरने फोन उचलून तो ऑपरेशनमध्ये व्यस्त असल्याचं सांगितलं होतं. हो, आता ठीक आहे, तो अडखळत म्हणाला. पण तुझा फोन तिथल्या सिस्टरने का उचलला होता? स्वातीने पाणी पीत विचारलं. आईचं ऑपरेशन होतं आणि मी तिथेच रडत होतं म्हणून सिस्टरने फोन उचलला. रवी केसातून हात फिरवत म्हणाला. बरं, आज कशासाठी बोलावलं? तिने आता मुद्द्यालाच हात घातला. मला ॲक्च्युली मला तुझ्याकडून काहीतरी हवं होतं. तुम्ही चुकीचं नका समजू. पण रवीला बोलता येत नव्हतं. शेट, डॉक्टर बनून काहीच घोडे मारले नाहीत. साध्या एका मुलीला डेटसाठी विचारता येत नाही. शेम ऑन यू रवी. त्याने तिच्याकडे पाहून जबरदस्ती स्मित केलं. मी म्हणत होतो. त्याने घसा खाकरला. इट्स ओके, मला माहीत आहे तुला काय हवंय. स्वातीने त्याला मध्येच थांबवलं. तो एकदम चकित झाला आणि थोडा एक्सायटेड सुद्धा. तुम्हाला खरंच माहिती आहे? त्याने लगेच विचारलं. थांब, अगोदर आपण काहीतरी पिऊया. आणि हो, मला अहो जावं नको करत जावं असं वाटतं. म्हातारी बाई आहे मी. स्वाती हसत म्हणाल्याने तिने दोघांसाठी चहा ऑर्डर केला. खरंच हिला कळलं असेल का की मी तिला प्रपोज करणार आहे? रवी आता मनात जास्त उत्सुक झालेला. कधी एकदा चहा संपतोय आणि पुढचं बोलणं होते असं झालेलं. चहा पिता पिता पण त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे जास्त होतं. बस, हिने एकदा होकार दिला की हिला आपण सगळं खरं खरं सांगायचं. आणि मग टाटा सनई चौघडे वाजतील. आणि मग शुभमंगल, सावधान. त्यानंतर दुबईमध्ये हनीमून. हाय. आणि मग 2 छोटी क्यूट मुलं. नाही मुली. त्या पण हिच्यासारख्या गोलूमोलू. रणजित, हॅलो, कुठे गेला? स्वातीच्या आवाजाने तो दचकून भानावर आला. शेट, कसल्या गोड स्वप्नात गेलं होतं. विचार करून सुद्धा त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती. चल, तू बाहेर थांब, मी आलेच. स्वाती उठत म्हणाली. पण तू कुठे चालली? त्याने गोंधळून विचारलं. कारण ती काहीच बोलली नव्हती. तुला जे हवंय त्यासाठी, ती म्हणाली आणि बिल भरून बाहेर आले. तो पळतच तिच्या मागोमाग आला. इथंच थांब, पलीकडून ATM आहे, मी आलेच, ती म्हणाली आणि रोड क्रॉस करून गेली. पण तो मात्र गोंधळून तिला जाताना बघत होता. त्याची नजर तिच्यावरच होती. ती ATM मध्ये गेली. पण त्याच वेळी एका ओळखीची गाडी त्याला तिथंच आलेली दिसली. त्याने निरखून नंबर प्लेट पाहिली. आता मात्र त्याने डोक्याला हात लावला कारण ती त्याच्याच घरची गाडी होती. तो पटकन तिथल्या झाडाच्या आडोशाला उभा राहिला. गाडीतून त्याची आई पर्स सांभाळत उतरली. शेट, मम्मीला पण आताच यायचं होतं का? रवीने डोक्याला हात मारून घेतला आणि लगेच फोनवरून त्याच्या आईचा नंबर डायल केला. स्वतःचा अवजड शरीर सांभाळत त्याच्या आई ATMच्या दिशेने जात होती. तोच पर्समधला फोन वाजला म्हणून ती थांबली. तिने फोन काढून रिसीव्ह केला. नमस्कार आई. रवी वाकून त्यांच्या दिशेने बघत म्हणाला. सुखी राहा. आज खूप दिवसांनी तुला आमच्या आठवण आली? त्याच्या आईने खोचकपणे विचारलं. आई, तू कुठे आहेस? त्याने पटकन विचारलं. ATM पाशी आहे का? म्हणजे सगळीकडे कार्ड चालतंय ना? उगाच ATM मध्ये कशाला आले आहेस? त्याने विचारलं. तुला काय करायचं आहे? शंकराच्या मंदिरात जात आहे. तिथे तिच्या लग्नासाठी दान करायचं आहे. किती दिवसांपासून मुली बघते, पण तू आहेस की एकही पसंत करत नाहीस. तुझे बहाणे ऐकून कंटाळा आला आहे. त्याची आई वैतागून म्हणाल्याने ATMच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. आई, तो पुढे काही बोलला. तोच त्याचं लक्ष समोर गेलं. त्याची आई दरवाजात उभी होती आणि त्याच वेळी स्वातीने दरवाजा उघडला, जो सरळ तिच्या डोक्याला लागला. स्वातीने लगेच दरवाजा मागे घेतला. पण त्याच्या आईचा पारा मात्र तिला पाहताच चढला. तू थांब, ही मुलगी मला फार त्रास देते.
त्याच्या रागात म्हणाल्याने फोन कट केला. तो फक्त हॅलो हॅलो करत राहिला. समोर आता त्या दोघी काहीतरी बोलत होत्या, नाही भांडतच होत्या. त्याच्यापर्यंत त्यांचा थोडा थोडा आवाज येत होता. मी तुमचा पाठलाग का करेन? आधी मी इथे आले होते. स्वाती शांतपणे म्हणाली, मला काही सांगू नकोस. मला चांगलंच माहीत आहे तूच माझा पाठलाग करत आहेस. तिकडे तू मला पाडणार होतीस आणि इथे मुद्दा माझ्या डोक्यावर हा दरवाजा उघडलास. तू मला मारायचा प्रयत्न करत आहेस. त्याची आई तावातावाने म्हणाली, काकू सॉरी ताई, मी तुम्हाला का मारू? मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. स्वाती वैतागूनही शांतपणे म्हणाली, तू मला ओळखत नाहीस. खोटारडी कुठली. एकदा नाही दोन वेळा तू मला मारायचा प्रयत्न केलास आणि आता म्हणतेस की ओळखत नाही. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखते. मला बेशुद्ध करून माझी पर्स घेऊन पळायचा तुझा बेत होता. चोर कुठली. त्याची आई रागाने ओरडली. आता मात्र स्वातीलाही राग आला. काकू नाही, तुम्ही तर अगदी म्हाताऱ्या झालात आणि तुमचं डोकंच फिरलंय. जाऊन आधी तुमच्या डोक्याचा इलाज करून घ्या, नाहीतर वेड्यांच्या इस्पितळाची गाडी येईल आणि तुम्हाला उचलून घेऊन जाईल. स्वाती रागाने म्हणाली. तसं समोरच्या बाईच्या डोळ्यातून अक्षरशः आगच निघू लागली. काय म्हणालीस तू? परत बोल. तुला मी पोलिसांच्या ताब्यात देते. दोनदा माझ्यावर हल्ला केलास तू. त्याची आई फोन काढत म्हणाली. इकडे रवी आता टेन्शनमध्ये आला. त्याने पटकन पुन्हा एकदा त्याच्या आईचा नंबर डायल केला. आई, पप्पा घरी एकटे आहेत, लवकर जा. मला फोनवर खूप ओरडत होते, लवकर जा. तो एवढा घाईघाईत म्हणाला की जणू त्या गेल्या नाहीत तर भूकंपच येणार होता. अच्छा मी जाते. त्याची आई लगेच म्हणाली. तिने स्वातीकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि गाडीत जाऊन बसली. स्वातीने सुटकेचा निश्वास सोडला आणि रस्ता ओलांडून आले. रवी लगेच झाडामागून बाहेर आला आणि तिच्याजवळ गेला. अरे देवा, तू पाहिलंस ती थेरडी कशी भांडत होती? स्वाती अजूनही थोडी रागत होती, पण तिचं ते वाक्य ऐकून रवीचा श्वास मात्र घशात अडकला. असं काय बोलतेस? त्या मोठ्या होत्या. तो म्हणाला. हो, पण बुद्धी लहान मुलांसारखी. स्वाती नकारार्थी मान हलवत म्हणाली. वय झालं की लहान मुलं आणि म्हातारी माणसं दोघंही सारखीच होतात. रवी हसत म्हणाला. स्वातीने कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा हाच गुण तर तिला आवडला होता. दुसऱ्यांची काळजी घेणं, काहीतरी चांगलं करण्याची जिद्द बाळगणं. बरं हे घे. स्वातीने तिच्या पर्समधून काही पैसे काढल्याने त्याच्यासमोर धरले. रवीने गोंधळून तिच्याकडे पाहिलं. तुला याचीच गरज आहे ना? मला माहीत आहे तुझ्या आईचं आत्ताच ऑपरेशन झालं, म्हणजे सध्या तुला सगळ्यात जास्त पैशाची गरज असणार. तुला मला मागायला संकोच वाटत होता. मला समजतं, पण या जगात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपली आई असते आणि तिच्यासाठी आपण काही करायला हवं. स्वाती म्हणाली. रवी स्तब्ध झाला. काही दिवसापूर्वी भेटलेली मुलगी त्याला पैसे देत होती, तेही त्याच्या आईच्या उपचारासाठी. आजकाल जिथे नातेवाईकही पाठ फिरवतात तिथे ती त्याच्यावर एवढा विश्वास ठेवत होती, तेही पैशाच्या बाबतीत. का कोण जाणे त्याने ते पैसे घेतले. धन्यवाद, मी शक्य तितके लवकर परत करेन. तो म्हणाला. काही हरकत नाही, अजिबात घाई नाही. आधी तुझी आई पूर्णपणे बरी होऊ दे. तू या सगळ्यातून बाहेर पडशील तेव्हा या पैशाचा विचार कर. ती हसत म्हणाली. तुझ्या आईवडिलांनी तुला खूप चांगले संस्कार दिलेत. रवी हसत म्हणाला. नाही, हे तर मी माझ्या मैत्रिणीकडून शिकले. स्वाती मान झटकत म्हणाले. अच्छा, मग तर तुझी मैत्रीण खूप चांगली आहे. रवी म्हणाला. हो, ती सगळ्या जगाचंच टेन्शन घेऊन बसते. आम्ही दोघी रूममेट होतो तेव्हा तिच्याकडून खूप काही शिकले. बरं, तुझं आणखीन काही लागलं तर फोन कर. आणि हो, मी येऊ का तुझ्या आईला भेटायला? तिने विचारलं. रवी गडबडला. नको, आता ती बरी आहे, नंतर बघू. रवी म्हणाला. ठीक आहे, मग मी निघते. ती हसत म्हणायला निघून गेली. रवी मात्र एकदा ती गेलेल्या दिशेकडे आणि एकदा हातातल्या पैशाकडे पाहत उभा राहिला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.